आम्ही काल आणि आज 2 दिवस वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही आज सर्व जे BJPच्या वतीने फॉर्म भरलेले होते ते सर्व 20च्या 20 अर्ज आम्ही आज माघार घेतलेले आहेत. काय कारण? त्याचं कारण म्हणजे की स्थानिक पातळीवरती जो गोंधळ झाला असेल, जे काही स्थानिक नेते असतील आणि जिल्हाध्यक्ष असतील त्यांच्या गोंधळामुळं AB फॉर्ममध्ये पण वाटण्यात गोंधळ झालेला आहे. त्यामुळे ही परिस्थिती ओढवलेली आहे. त्यामुळे आम्ही आत्ता हा निर्णय घेतला आहे की सर्वांनी आपण माघार घ्यायचं. वरिष्ठांशी आम्ही चर्चा करून ते गोष्ट केलेली आहे. वरिष्ठांनी जिल्हाध्यक्ष दिलाय का? आम्ही शब्दासाठी गेलोच नव्हतो. आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही सर्वजण निवडणूक लढवण्यास इच्छुक होतो. बाकी काही शब्दाचा काही विषय आम्ही तिथून घेतलेला नाही. जिल्हाध्यक्ष किंवा जे मंत्री महोदय होते त्यांनी स्वतः सांगितलं होतं की आम्ही सोबळाचा त्यांनी नारा दिला होता. बरोबर. त्यानंतर कुठेतरी युतीमुळं कार्यकर्त्यांना न्याय मिळताना दिसून येत नाही. त्यामुळेच म्हटलं की जे अगोदर सांगितलं गेलं म्हणजे ह्यांची युती झाली म्हणून सांगितलं गेलं आणि जिल्हाध्यक्ष काय म्हणले की आम्ही सेपरेट लढणार आहे. हा जो गोंधळ झालेला आहे त्याच्यामुळं ह्या परिस्थिती ओढवलेली, बाकी दुसरं काही कारण नाही. नाराज अजिबात नाही. कारण कुठली शर्यत जिंकायची असेल तर पळायचं असेल तर आपल्याला 2 पावलं मागं वळावं लागतं. तसं आम्ही 2 पावलं मागं सरलेलो आहोत. कारण आम्हाला पक्ष वाढवायचा आहे, भाजप वाढवायचा, कुठला गटतट वाढवायचा नाही आहे. तुम्ही प्रचार करणार काही? हां, दीदी आणि तुम्ही प्रचार सोबत एकत्र करणार का? जिथं जिथं भाजपला माझी आवश्यकता वाटेल तिथं तिथं मी प्रचाराला जाणार. तुमच्यासोबतचा एक कार्यकर्ता एक वेगळा आहे, रामदास जोळ फाउंडेशनला मानणारा एक कार्यकर्ता आहे. तो सदस्य तिथला आहे. तो कुठेतरी आता ह्या नाराज झालेला दिसून? नाराज नाही. रामदास जोळ फाउंडेशन एक सामाजिक संघटना म्हणून सामाजिक संघटना आहे, सामाजिक कार्य करणारी संघटना आहे. त्यातला कार्यकर्ता एक चांगला स्वयंसेवक म्हणून काम करणार आहे आणि इथून पुढे त्याचं काम चालूच राहणार आहे. ते ज्यांना ज्यांना आवड आहे राजकारणात ते राजकारणात येणार. इकडे सगळेच फॉर्म झाले. तुमचा चिकलठाण गटातून एक राहणार म्हणून अशी चर्चा सुरू होती. चर्चेला तर तुम्ही तर बघता, चर्चा तर काही चालूच राहतात, पण जे सत्य आहे ते आपण मांडलं पाहिजे समोर. कुर्टी जिल्हा परिषद गटातून सविताराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज माघारी येताना दिसून येतोय. काय कदाचित त्यांचा पॅनल पूर्ण झाला नसेल आणि किंवा त्यांनी ठरवलं असेल की आता 2 त्यांच्यात विभागणी झाली असतील, समजा नारायण पाटील गट वेगळा आणि मोहिते पाटील गट वेगळा, त्यामुळे कदाचित त्यांनी माघार घेतली असेल. मला एक ह्याचा आनंद आहे की आम्ही करमाळा तालुक्यामध्ये भाजपच्या वतीनं आम्ही पॅनल करू शकलो सेपरेट, कोणाची मदत न घेता. विचारायचं युतीला फायदा होताना दिसून येतो. हां, येणार की आता त्याचं. आणि राष्ट्रवादीला हां, त्याचा फायदा आता होणारच की एकत्र आलेत म्हणल्यानंतर. नाही, या अर्ज माघारी अर्ज माघार आल्यानंतर आता शेवटी होणारच ना फायदा. शेवटी कसं असतं, जेवढे अर्ज कमी होतील तेवढं ते. आता सरकार भाजपचं आहे, विनिंगचे चान्सेस वाढले ते. हां, आता शो का सरकार केंद्रात राज्यात भाजपचं आहे, त्यामुळे इथं बी प्रत्येकाला वाटणार की आपलं बी भाजपचं सरकार आलं पाहिजे, जेणेकरून आपली कामं होतील, विकास कामं होतील. वरिष्ठाचा नेमका कोणाचा शब्द तुम्ही ऐकला? ते नाव सांगणं उचित ठरणार नाही. आम्ही ज्यांच्याशी चर्चा करायची वरिष्ठांशी आम्ही तिथं केलेली आहे.